गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि आज मी बनवणार होते मेथीची भाजी. तर मी आज मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार होते आणि मी काही डाळ भिजत वगैरे घातली नव्हती. तर मी इन्स्टंट धुवून लगेच वॉश करून डाळ घातली. तर त्यासाठी मी काय केलं की तेलामध्ये फक्त थोडी एक हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी मिक्सरला बारीक करून घेतली आणि ती घातली तेलामध्ये आणि जास्त परतायची नाही आहे, जळते जास्त परतली तर. आणि त्यामध्ये लगेच मी वॉश केलेली मेथी घातली आणि मेथीची भाजी ही आम्हा सर्वांचीच फेवरेट आहे. मलाही आवडते, माझ्या मिस्टरांनाही खूप आवडते, त्यांना तर माझ्यापेक्षा जास्त आवडते आणि गार्गीला देखील खूप आवडते. गार्गीने पूजाकडे खाल्ली होती. आणि तुम्हाला प्रश्न पडत असेल की सकाळी सकाळी माझी रेसिपी शूट कोण करतं? तर माझे मिस्टर शूट करतात सकाळी माझी भाजीची रेसिपी, जर मी त्यांना बोलले तर. आणि कधी कधी मी घाईमध्ये असेल तर मीच माझी शूट करते, जशी जमेन तशी. आणि अशा प्रकारे मी ही
जायचं डान्स क्लाससाठी थोड्या वेळाने. वीराचा डान्स क्लास आणि गार्गीचा स्प्रिंग कॅम्प हे दोन्ही एकत्रच आहे. तर चला मग आपण जाऊयात गार्गीला घेऊन. आणि बाहेर एवढं वातावरण म्हणजे ऊन नाही आहे, तर थंडच आहे, जास्त ऊन नाही लागत बाहेर गेल्यावरती. तर मग दोघी जणी पळत होत्या नुसत्या. आणि यानंतर मला घ्यायचे होते बनाना गार्गीच्या लंच बॉक्ससाठी. आणि गार्गीला आणि वीराला एक एक बनाना खायला पण दिला मी, कारण त्यांना भूक लागली होती. घरी चपाती भाजी खाऊन आल्या होत्या, पण तरी बराच वेळ झाला होता चपाती भाजी खाऊन. तर मग बनाना घेतला आणि मग आम्ही गार्गीला सोडायला गेलो. आणि गार्गीला सोडून आल्यावरती वीरा देखील घरी गेली. आणि पाहू शकता असा प्रकारे दोघींनी पसारा करून ठेवला होता. हॅलो, आणि मी निघालेली आहे ग्रोसरी आणायला, कारण आज आहे थर्सडे आणि आज असतात ऑफर. सिटी सेंटरला सगळीकडेच ऑफर चालू होतात आज. तर मग मी ग्रोसरी आणि मला ग्रोसरीमध्ये जास्त काही नाही आणायचे, फ्रूट्स आणायचे. माझे सगळे फ्रूट्स, फक्त ऑरेंजेस आहेत आणि वॉटरमेलन आहे, पण बनाना आणि ॲपल नेहमी लागतात सर्वांना. तर मी आता ते फ्रूट्स घेऊन येते. चला मग मी तुम्हाला दाखवते सिटी सेंटरचे फ्रूट्स. आणि राईस देखील आवडतो, तर गार्गीनी राईस बरोबर आणि भाकरी भाजी खाल्लेली आहे. आणि तिला करायचं आहे स्केटिंग, तर मग मी तिला आता खाली घेऊन जाते स्केटिंगला. 8 वाजलेले आहेत आत्ता. आणि माझं सर्व आवरलं आहे, भांडी वगैरे झालं आहे, जेवणाचं किचन क्लिनिंग वगैरे सर्व झालेलं आहे. आता आम्ही जाऊ तिला खाली घेऊन. तर अर्धा 1 तासामध्येच येऊ आम्ही, जास्त वेळ नाही थांबणार. आणि त्यानंतर मग आल्यावर गार्गीला झोपवणार आणि मग आम्ही देखील झोपू. तर माहिती नाही किती वाजता झोपायला, 11 वाजतात 12 वाजतात कधी कधी. चला तर मग जाऊया खाली. आणि गार्गी रेडी झाली आहे खाली जाण्यासाठी. आणि गार्गीने घेतले स्केटिंगचे शूज. चला लेट्स गो. ओके ओके, आता तू एक मिनिट, माझं हेड होईल असं स्क्रॅच करेल. मी घेऊ? तुझा हँड पेन करताय? हा,
ह्यानी. आणि मग आताच बोलली ना तू स्ट्रॉंग गर्ल आहे आणि लगेच बोलते की हँड पेन होईल. तुला पण स्ट्रॉंग होते. हो का? मग मी स्ट्रॉंग गर्ल आहे ना तुझ्यापेक्षा जास्त. हा पण तू नाहीये स्ट्रॉंग. ओके वल्लाही यू आर स्ट्रॉंग. वल्लाही. ओके. तर मी सफरचंद देखील घेऊन आली आणि भरपूर सारे आणले आणि ही मला वांगी खूप छान भेटली. आपल्या गावाकडच्या सारखीच वांगी आहे ती, पाहू शकता तुम्ही अशा प्रकारची. तर तीही 2 आणली मला भरीत करायला आणि ती मी जा तुम्ही आणि इथे आहेत काकडी. तर मी खूप सारी काकडी म्हणजे मी सलाडचं सामान भरपूर आणलंय. काकडी आणली, गाजर आणलंय, टोमॅटो आणले, शिमला मिरची देखील आणली आहे आणि अजून मी आणलंय थोडेसे बटाटे आणलेत आणि हे आणलंय मी मुळा आणलाय मुळा. तर मी विचार करते की मी मुळ्याचा ठेचा बनवेल. तर बघू जर बनवलं तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:30. तर मी आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. थँक यू फॉर सबस्क्रायबिंग माय चॅनल.